नमस्कार, मिसेस सोनमय कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत नमकीन मखाने. खूपच हेल्दी, चमचमीत आणि कुरकुरीत असे मखाने कसे बनवायचे ते पाहूयात. साधारणतः इथे मी मोठ्या कपभर मखाने घेतलेले आहेत. गॅस ऑन करून त्याच्यावर एक पॅन ठेवूया आणि या मखाण्याला आपण 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर भाजून घेऊयात. असे भाजल्यामुळे मखाण्याला कुरकुरीपणा येतो. मखाने हे खूपच हेल्दी असतात. तुम्ही तुमच्या मुलांना असे मखाने घरात बनवून मुलांसाठी बनवून ठेवू शकता. जर तुम्हाला वीकनेस जाणवत असेल तर तुम्ही असे मखाने घरात बनवून ठेवू शकता. ते इन्स्टंट एनर्जी देतात. याला 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवरती भाजून घेतल्यानंतर आपण आता याला चेक करून घेऊया की आपले मखाने व्यवस्थित असे कुरकुरीत झालेत का नाही, भाजलेत का नाही ते बघून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला मखाना छान असा फुटतोय, म्हणजे तो भाजलाय. आता आपण गॅस फ्लेम बंद करूया आणि मखाने एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता थोड्या बेसिक्सच्या मसाल्यांमध्ये आपले मखाने 2 मिनटं आपण परतून घेऊया. त्याच्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून त्याच्यावर रेड चिली पावडर, हळद पावडर, गरम मसाला, मीठ टाकून आपण त्याच्यामध्ये मखाने टाकून त्याला 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेणार आहोत. आता आपण याला 2 मिनटं ह्या बेसिकच्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे, जेणेकरून आपण जे मसाले वापरलेत त्या मखाण्याला लागावेत आणि ते खाताना तशी चव लागावी. अजून 2 मिनटं याला परतल्यानंतर त्याच्यावर चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि अजून एखादा मिनटं याला छान असं परतून घेऊया. पॅकेट फूडला एक उत्तम पर्याय म्हणून तुम्ही मुलांसाठी हे मखाने बनवून ठेवू शकता आणि त्यांना हेल्दी अशी रेसिपी बनवून घालू शकता. मखाने हे खूपच हेल्दी असतात. बनवायला अगदी सोपे आणि चवीला पण खूप छान लागतात आणि शरीरासाठी खूप चांगले असे मखाने नेहमी घरात बनवून ठेवा.